नमस्कार. आज आपण बोलणार आहोत अंकशास्त्रातल्या एका अशा नंबरबद्दल जो खूप डायनॅमिक आहे आणि खरं तर थोडा कॉम्प्लेक्स सुद्धा. हो, आपण बोलतोय लाईफ पाथ नंबर 5 बद्दल. कधी विचार केलाय की जे लोक सगळ्यात जास्त एनर्जेटिक, डायनॅमिक आणि कधीकधी तर अगदी अनप्रेडिक्टेबल वाटतात, त्यांच्यामागे नक्की कोणती शक्ती असते? चला, याच प्रश्नापासून सुरुवात करूया, म्हणजे हा नंबर समजायला सोपं जाईल. तर न्यूमरोलॉजीच्या दुनियेत याचं उत्तर आहे नंबर 5. हो, अंक 5 शी व्हायब्रंट एनर्जी. ओके, मग आता बघूया की ही एनर्जी त्यांच्या आयुष्यात नक्की काय काय घडवते. आजच्या आपल्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया. आधी आपण त्यांची ओळख करून घेऊ, मग त्यांची ताकद, त्यांच्या समोरील आव्हानं, करिअर आणि नात्यांबद्दल बोलू आणि शेवटी ही ऊर्जा कशी बॅलन्स करायची यावरही नजर टाकू. चला, मग सुरू करूया अगदी मुळापासून. जन्मांक 5 म्हणजे नक्की कोण आणि कुठला ग्रह आहे जो त्यांना इतकं खास बनवतो? बरं, तर ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला झाला आहे ते येतात नंबर 5च्या कॅटेगरीमध्ये. आणि त्यांचा रुलिंग प्लॅनेट आहे मर्क्युरी म्हणजे बुध. आता बुध म्हटलं की आलं कम्युनिकेशन, बुद्धी, वेग आणि व्यापार, सगळं काही. आता हे खूप इंटरेस्टिंग आहे की या बुधाचा प्रभाव त्यांच्यातल्या चांगल्या गुणांमध्ये कसा दिसतो. चला, त्यांच्या सुपर पॉवर्स काय आहेत ते बघूया. सगळ्यात आधी तर बौद्धिक क्षमता. हे लोक म्हणजे अक्षरशः पॉवर हाऊस असतात. जीनियस, मल्टी टॅलेंटेड, पटकन विचार करणारे. त्यांचं ऑर्गनायझेशन स्किल पण जबरदस्त असतं. आणि हो, लिखाण आणि बोलण्यात तर यांचा हात कोणी धरू शकत नाही. कला आणि सौंदर्याचीही यांना प्रचंड आवड असते. आणि समाजात वावरताना हे लोक म्हणजे मॅग्नेटच असतात. इतक्या सहज मित्र बनवतात. सोशल सर्कलमध्ये तर कायम पॉप्युलर. दुसऱ्यांना इन्स्पायर करणं, मदत करणं, हे सगळं यांच्यात अगदी नैसर्गिकरित्या येतं. म्हणूनच तर हे इतके आकर्षक वाटतात आणि समाजाच्या कुठल्याही स्तरात सहज मिसळून जातात. पण या सगळ्यामागे एकच मूळ इच्छा असते, एकच ड्रायव्हिंग फोर्स असतो आणि तो म्हणजे फ्रीडम, म्हणजे स्वातंत्र्य. यांना बदल हवा असतो, प्रवास हवा असतो, सतत नवनवीन अनुभव हवे असतात. याच गोष्टी त्यांना जिवंत ठेवतात. ओके, तर इतके सगळे प्लस पॉइंट्स आहेत. पण म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असतेच. यांच्या बाबतीतही तेच आहे. प्रत्येक ताकदीसोबत एक आव्हानसुद्धा आहे आणि यामुळेच त्यांचं व्यक्तिमत्व थोडं कॉम्प्लेक्स, थोडं गुंतागुंतीचं बनतं. हे बघा, अगदी एकाच नाण्याच्या 2 बाजूंसारखं आहे. एका बाजूला आहे झटपट निर्णय घेण्याची ताकद, जी खूप चांगली गोष्ट आहे. पण हीच ताकद कधीकधी उतावळेपणात बदलते हे त्यांना कळतही नाही. सतत बदलाच्या या शोधात काय होतं तर अस्थिरता येते, मूड स्विंग्स, बेचैनी, आणि जर अपयश आलं ना तर व्यसन किंवा डिप्रेशनकडे झुकण्याची शक्यता असते. विशेषतः ज्यांचा जन्म 14 तारखेला झालाय त्यांच्या बाबतीत. कोणतंही काम अर्धवट सोडून देण्याची सवय, कधीकधी बंडखोर बनणं आणि गेट रिच क्विक म्हणजे झटपट श्रीमंत होण्याच्या योजनांकडे आकर्षित होणं, हे धोके त्यांच्यासमोर असतात. बरं, तर ह्या दोन्ही गोष्टी, स्वातंत्र्य आणि अस्थिरता, त्यांच्या रोजच्या आयुष्यावर म्हणजे करिअर, पैसा आणि नात्यांवर कसा परिणाम करतात, चला ते पाहूया. करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर यांना सतत काहीतरी नवीन हवं असतं. त्यामुळे नोकरीपेक्षा व्यवसायात हे जास्त यशस्वी होतात. मीडिया, कला, रिसर्च, सेल्स, मार्केटिंग, प्रवास यांसारखी क्षेत्र यांच्यासाठी उत्तम आहेत. बुद्धी आणि रिस्क घेण्याच्या तयारीमुळे पैसे तर खूप कमवू शकतात, पण अचानक आवेगपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यापासून यांनी सावध राहायला पाहिजे. आणि नात्यांमध्ये हे खूप रोमॅन्टिक आणि आकर्षक पार्टनर असतात. अनेकदा लव्ह मॅरेज करतात. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे नात्यातही त्यांना त्यांचं स्वातंत्र्य, त्यांची स्पेस हवी असते. जर त्यांना बंधनात असल्यासारखं वाटलं तर मग नाती तुटायला किंवा एकापेक्षा जास्त अफेअर्स व्हायला वेळ लागत नाही. तर मग प्रश्न असा आहे की नंबर 5च्या लोकांनी त्यांच्या या प्रचंड ऊर्जेला यशाच्या दिशेने कसं वळवावं. सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांच्यासाठी एक युजर्स मॅन्युअल आहे. चला तेच बघूया. त्यांची एनर्जी बॅलन्स करण्यासाठी काही गोष्टी मदत करू शकतात, जसं की हिरवा, पांढरा आणि हलका राखाडी हे त्यांचे लकी कलर्स आहेत. रत्न आहे पन्ना, पण ते तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घालावं. आणि बुधवार आणि शुक्रवार हे दिवस त्यांच्यासाठी शुभ मानले जातात.
न्यूमरोलॉजीनुसार काही नंबर्ससोबत यांची केमिस्ट्री चांगली जमते. जसं की 5 हा त्यांचा स्वतःचा नंबर तर आहेच, पण 1 आणि 7 हे नंबर्सही त्यांच्यासाठी खूप कम्पॅटिबल आहेत. याउलट 2, 4, 6 आणि 8 या नंबर्ससोबत मात्र त्यांचं तितकंसं जमत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्या रुलिंग प्लॅनेट बुधाची पॉझिटिव्ह एनर्जी कशी वाढवायची यासाठी काही सोप्या गोष्टी आहेत. जसं की ओम भूम बुधाय नमः या मंत्राचा जप करणं, कपड्यांमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी हिरव्या रंगाचा वापर करणं, रोज काहीतरी नवीन शिकत राहणं आणि रोज लिखाणाची सवय लावणं, या गोष्टी खूप मदत करतात. चला, आता आपण या सगळ्या चर्चेचा सार पाहूया. एका अशा कल्पनेतून जी नंबर 5च्या व्यक्तिमत्वाचं अगदी अचूक वर्णन करते. क्रमांक 5 हा वाऱ्यासारखा आहे. तो थांबत नाही, फक्त पुढेच जातो. किती समर्पक आहे नाही का? वाऱ्यासारखं, ज्याला कोणी थांबवू शकत नाही, जो सतत पुढे जात राहतो. हाच तर यांचा खरा स्वभाव आहे. म्हणूनच अंतिम संदेश हाच आहे: स्वातंत्र्य खूप सुंदर आहे, पण शिस्त त्या स्वातंत्र्याला योग्य दिशा देते. नंबर 5च्या लोकांसाठी यशाची गुरुकिल्ली थांबण्यात नाही, तर आपल्या न थांबणाऱ्या गतीला एका ध्येयाने, एका दिशेने प्रवाहित करण्यात आहे.